सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 15 ते 20 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास करून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. नाक सोडलं असेल, सर्दी झाली असेल, प्रचंड डोकेदुखी असेल तर कपालभाती कृती करणं टाळायचं आहे. संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. प्रति थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची व्यायाम मुद्रा करणार आहोत. 3 मध्यमपट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करणार आहोत नमन मुद्रा. सोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने गवळेतनं पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जाऊन आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. संपूर्ण लीनभाव भक्तिभाव मला नको आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तांतर, नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोन उघडेल. हरिओम. स्वागत आहे. आता एक छोटासा इश्यू म्हणजे आपलं झूम लिंकचा थोडासा प्रॉब्लेम आहे, टेक्निकल इश्यू आहे. जर 40 मिनिटांनंतर आपली मीटिंग एंड झाली तर पुन्हा एकदा त्या सेम लिंक वरती जॉईन व्हायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. आणि करूया 9 आच्छादन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत. हातांची बोटं आपल्या हातांची मुठ मोडून घेऊया आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे सुटूया. श्वास घेत हात वर, श्वास सोडत पुढे 2 3. बरोबर. हाताच्या मुठी पावलांच्या बाहेर जाऊ दे. 4 5. बरोबर. पुन्हा दोन्ही हात समोर आणि आता पुढून मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1
श्वास घेत पुढे, श्वास सोडत पुढे. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि दोन्ही पाय बसवून घ्यायचे. जास्तीत जास्त ना करणार चक्कीच्या हातांची बोट एकमेकांमध्ये गुंतवून घेऊया आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1 लोअर बॅक मधून पुढे, 2 हाताची पकड पावलांच्या बाहेर करूया, 3 4 पुढे, 5. आता हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तळवे सिलिंगकडे. 5 वेळा झालं की तळवे सिलिंगकडे जाऊ. आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे गोलाकार फिर. 1 हात कसे तुम्हाला येते, 2 बरोबर, 3 हाताची पकड पावलांच्या बाहेर, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे, बरोबर, दोन्ही हात खाली आणि आता बटरफ्लाय करूया. पावलं जुळून घ्यायचे, आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली असेल, दोन्ही गुडघे जमिनीकडे घेऊन जायचे, बरोबर. थोडा वेळ या स्थितीचा आनंद घेऊया. डोळे बंद. आपण केलेला आहे भद्रासन. आणि जेव्हा आपण डायनामिक मुवमेंट करतो आपल्या पायांमध्ये तेव्हा ते टिकली असं म्हणतात. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. आणि आता श्वास घे, डोळे उघडूया, श्वास घे, पाय वर घ्यायचे, गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, एका लईमध्ये कृती करण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत आपले पायावर घ्यायचे, श्वास सोडत खाली, पासराम. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, छान. आणि आता थोडीशी डायनामिक हालचाल करूया. वर खाली पाठीच्या पाठीमध्ये कमीत कमी हालचाल असते, बरोबर, छान. इथे थांबूया, दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. आता आपल्याला शिकायचंय मेरुदंड वक्रासन. म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला एकाच वेळेला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. आता हा कसा करायचा बघून घ्या. जुन्या साधकांना माहितीये, साधकांना माहितीये, पण नवीन जे आपण आहोत त्याने ती बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून, दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतून पुढे जायचं, कपाळ गुडघ्याकडे न्यायचं, पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि जो पाय आपला फोल्ड आहे, उजवा पाय फोल्ड आहे, त्या बाजूने खाली वाकून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. बघा डावा पाय कुठेही तो वर उचलला नाहीये किंवा आपण त्याला फोल्ड केलेला नाहीये, तो तसाच सरळ आहे आणि जमिनीकडे जेवढं आपल्याला कपाळ नेता येईल तेवढं न्यायचं आणि मग पुन्हा श्वास घेत वर येतो. अशी ही आपली हालचाल जी आहे ही थोडीशी डायनॅमिक होईल. पुढे झुकायचं, वर यायचं आणि मग खाली उतरायचं. ठीक आहे, सुरुवात करा. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आपण आपल्या पाठीच्या कण्याला एकाच वेळेला बेंड करतोय, म्हणजे पुढे वाकवतोय, पीळ देतोय आणि ताण देतोय. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुढे झुका, पुन्हा श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली वाढून बघून वाकून आपलं कपाळ बनवून घ्या. पुन्हा श्वास घेत वर, बरोबर. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 बरोबर करता. 3 पुढे झुकायचं, 4 मागे, 5 पुढे, 6 मागे खाली, 7 पुढे, 8 खाली, 9 पुढे झुकायचंय आणि 10 उजव्या बाजूने खाली. यथाशक्ती प्रयत्न. जर आपलं कपाळ जरी नाही लागलं ना तरी चालेल. आणि तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही इकडे हात लांब करता, तर ते हात लांब नाही करायचे,
आपल्याला हात फक्त तळवे हाताची अशी टेकवायचे जमिनीवर. हा, आणि मग आपलं कपाळ घ्यायचं खाली वाकवायचं. हा ठीक आहे. हा बरोबर रश्मीताई, तुमचं बरोबर आहे, बरोबर. बाकी तुमचंही बरोबर आहे. हा प्रयत्न. आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि आता हीच डायनॅमिक हालचाल विरुद्ध बाजू. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर, एक श्वास करून द्या. जर श्वासाची आंतरिक करताना गडबड होत असेल तर सुरुवातीला त्रुटी समजून घ्या आणि मग हळूहळू आपण श्वासाकडे लक्ष देणार आहोत. सुरुवात करूया. आता कमरेतनं पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे घेऊन जा, पुन्हा वर या आणि डाव्या दिशेला खाली वाकून कपाळ जमिनीकडे, हाताच्या तळवे जमिनीवर ठेवा आणि मग कपाळ जमिनी. बरोबर. थोडीशी त्याला छान. सुरुवात करूया. एक पुढे, दोन मागे, तीन पुढे, चार मागे, पाच पुढे, सहा मागे, सात पुढे, आठ मागे. बरोबर. लास्ट राऊंड. 9 पुढे झुकायचे आणि 10 डाव्या बाजूने खाली कपाळ मध्ये. बरोबर. छान छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पायात पावलं जोडून द्या. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मग जोडून द्या. एक श्वास थांबा हवं असेल तर, दम लागला असेल. आणि आता सुरुवात करूया नेक रोटेशनला. दोन्ही हात सपोर्ट साठी मांड्यावर सुटे आणि आता आपली मान सावकाश पुढे झुकूया. मनवटी गळ्याकडे असेल आणि आता मान उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याला लागू दे, पाठीमागे डावा कान डाव्या खांद्याला लागू दे आणि मग पुढे. असं आपला कान जो आहे आपल्या खांद्याला स्पर्श होऊ दे त्या प्रकारे आपल्याला रोटेशन करायचं. सुरुवात करूया. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. आणि इथे क्लास जॉईन करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागीवर थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची आणि विश्रांती. आज आपण एक आसन शिकणार आहोत, वक्रासन. वक्रासनची खासियत अशी आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे डायबिटीस प्रतिबंधात्मक आसन आहे. तर हे कसं करायचं बघून घेऊया आधी. कॉन्ट्राइंडिक्शन ज्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्याचबरोबर फ्रोझन शोल्डर म्हणजे आपल्या खांदेदुखी असेल तर वक्रासन करणं टाळायचं आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर हे आसन करणं टाळायचं. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. अर्धमस्तकासन या आसनाचा पूर्वाभ्यास म्हणून या आसनाकडे पाहिलं. बघूया कसं केलं जातं. वक्रासनासाठी दोन्ही पाय आपल्याला जुळले ठेवायचे. वक्र म्हणजे काय? ट्विस्ट, पीळ. तर तसाच हा पीळ आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. पूर्वस्थिती दोन्ही हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे सुरुवातीला आपण तो फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल जे आहे बघा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या शेजारी उजव्या पायाचं पाऊल आहे. उजवा जो हात आहे तो सीट पासून थोडासा लांब ठेवायचा आहे, 2 ते 3 इंच. बघा या प्रकारे. आणि पाठीचा कणा सरळ ठेवायचा. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या पावलाकडे घेऊन यायचा. बघा या प्रकारे. आता जर आपल्याला हे सहज जमत नसेल, आपला हात पावलापर्यंत पोहोचू शकत नसेल तर मग काय करायचं? सोपी कृती. आपल्या डाव्या हाताचा विळखा उजव्या पायाला द्यायचा समोरनं या प्रकारे. आणि त्यानंतर उजव्या साईडला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. वक्र. इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना, पोटाच्या स्नायूंना एक पीळ मिळतो. त्याचबरोबर आपल्या मानेच्या इथे आणि छातीच्या भागामध्ये ताण दाब लागतो. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि मग उलट चाल करताना प्रथम मान सरळ होईल. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा
आणि उजवा पाय सरळ करायचा. हाताची बघा स्थिती कशी घ्यायची. डावा जो हात आहे तो सरळ असा वर घ्यायचा आणि त्याचं कोपर जे आहे डाव्या हाताचं ते उजव्या गुडघ्याला टच करायचं आणि मग डावा हाताचं जे आपलं पंजा आहे तो पावलाच्या दिशेने सैल सरसवणार या प्रकारे. तर कधी कधी आपले हात शॉर्ट असतात त्यामुळे ही कृती आपल्याला सहज जमत नाही. मग आपण इथे दुसरा उपाय म्हणजे हाताचा विळखा समोरून करू शकतो. ठीक आहे, सुरुवात करूया. यथाशक्ती कृती करूया. हाताची समजा शोल्डर मध्ये दुखापत असेल तर करताना काळजी घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात बरोबर. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. बरोबर बरोबर. आणि उजवा हात मागे असू दे सीटच्या जवळ. 2 ते 3 इंच लांब असेल म्हणजे आपल्या पाठीचा कणा सरळ. बरोबर, छान. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. बरोबर. आणि तो आता डाव्या हाताचं कोपर जे आहे हे उजव्या गुडघ्याला लागू दे आणि मग उजवा हात बरोबर उजवा पावलाच्या दिशेने डाव्या हाताचा पंजा येते. छान, कविताताई तुमचं छान झालंय, बरोबर केलं तुम्ही. ठीक आहे, थोडस ना अजून प्रज्ञाताई थोडस पुढे वा. थोड्याशा पुढे पुढे वा म्हणजे थोडस असं आपण ना नकळत असा भाग आपण पाठीमागे रेलतो. रश्मीताई तुमचं बरोबर आहे. थोडस हात असं जवळ घ्या सीटच्या आणि मग बघा होतंय का. मी थोडीशी पुढे आले म्हणजे तुम्हाला कृती अजून व्यवस्थित जमण्यासाठी. ठीक आहे अनिताताई तुमचं ठीक आहे. हा हा बरोबर बरोबर. आता तो जो हात आपण असा ठेवला ना त्याच्याने बघा ग्रीप करून तो अँकल पकडता येतोय का बघा. ठीक आहे ठीक आहे. थोडासा आपला उजवा पाय आहे ना तो डाव्या बाजूला असं झुकवा. थोडासा डाव्या साईडला टिल्ट करा. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कविताताई तुमचं बरोबरच आहे. छान. हा छान. रश्मीताई तुमचं पण छान झालंय. आणि आता उजव्या साईडला मागे वळा आणि मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. छान. आता समजा हाताची स्थिती जास्त वेळ आपल्याला ठेवता येत नसेल तर समोरून विळखा घातला तरीही चालेल. हा समोरून विळखा घाला आणि कृती करा. छान. आपल्याला लाभ जे आहेत हे तसेच मिळणार आहेत दोन्हीही स्थितीमध्ये. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये प्राणधारणा आणि देहधारणा. देहधारणेत आपल्या संपूर्ण शरीराचा आकृती म्हणजे आपलं आपण तपासून पाहायचंय. छान. उलट चाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येऊ दे. हाताची जी स्थिती घेतली ती सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. बरोबर, छान. फक्त तरी तुम्ही बराच वेळ बसला होता या स्थितीमध्ये. छान. पण जास्त स्ट्रेच येईल असं करू नका नाहीतर परत मग दुखापत होईल. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. हवं असेल तर थोडा विश्रांती घ्या. उजव्या मनगटावरती जास्त प्रेशर आला असेल तर थोडस हात उजवा हात असा झटकून घ्या. कारण की नकळत आपला आपण जो भार आहे तो आपण मनगटांवर देतो आपल्या जेव्हा आपण स्तुती कृती करतो त्यावेळेला. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असू दे. बरोबर. उजवा हात मागे असेल. आता नकळत ना आपण अशी पाठ मागे टाकतो तर तसं न करता अगदी सरळ ठेवा पाठ. हा छान, एकदम सरळ ठेवा. आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या दंडाचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होऊ दे किंवा कोपऱ्याचा स्पर्श डाव्या गुडघ्याला होऊ दे. छान. हा आणि आता तो हात डाव्या पावलाच्या दिशेने सैल करतो. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. जर हे जमत असेल सहज तर अशी कृती करा किंवा समोरून हाताचा विळखा पायाला घातला तरीही चालेल. आपल्याला लाभ सेमच मिळणार आहे. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. वक्रासन. इथे आपल्या पाठीच्या मणक्याला पोटाच्या स्नायूंना एकाच वेळेला पीठ ताळ आणि ताप याचा अनुभव मिळतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. विरुद्ध बाजूने आपण ही कृती केलेली आहे. बरोबर, छान. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येते. हाताचा जो विळखा आपण घातला तो सोडून द्या आणि डावा पाय सरळ करा. ही थोडीशी ऍडव्हान्स आसनं आहेत. वक्रासन किंवा अर्धमस्तकासन.
थोडीशी ऍडव्हान्स आहेत, पण त्याचे लाभ सुद्धा आपल्याला खूप छान लॉंग टर्म मिळतात. कारण की हे कुठल्या तरी रोगावरती उपचारात्मक म्हणून ही जी सगळी आसनं आहेत ती काम करत असतात. आता जेव्हा आपण वक्रासन करतो किंवा त्याच्यामध्ये आपल्या पॅनक्रियाजला एकाच वेळेला म्हणजे जिथे ग्लुकोजची निर्मिती होते, डायबिटीज जिथून सुरू होतो त्या पॅनक्रियाजला एकाच वेळेला पीळ, ताण, दाब आपल्याला अनुभव मिळतो, म्हणून ग्लुकोजची निर्मिती तिथे कमी होते, आपला डायबिटीज जो आहे हा कंट्रोलमध्ये होतो. अशी जी काही आसनं आहेत, जशी हळूहळू आता आपण ऍडव्हान्स आसनांना सुरुवात करतो. आता ओढणी जवळ असेल तर ती आता बाजूला आपण ओढणी आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. सोपी कृती आहे, फक्त आपण आज ओढणीचा आधार घेतो म्हणजे आपल्याला लेग मुवमेंट करायला सोपं जाईल. आणि घरी पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा थोडस एक व्हेरिएशन येईल. पाठीवर पडून विश्रांती. आणि आता आपली ओढणी घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले ठेवा, ओढणी घ्यायची आणि ओढणीमध्ये उजवा पाय जो आहे उजव्या पायाचा तळवा हा अडकवून घ्या. ओढणीमध्ये उजव्या पायाचा तळवा असा अडकवून घ्या आणि उजवा पाय खाली घ्या. ओढणीची दोन टोकं पकडायची हातामध्ये, बरोबर. आणि आता खाली ठेवा पूर्णपणे उजवा पाय. छान, एकदम रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. आणि आता उजवा पाय आपल्याला बघा हळूहळू वर उचलून घ्यायचा आहे 90 अंशापर्यंत, गुडघ्यातनं सरळ ठेवायचंय. उजवा पाय 10 अंश वर येईल, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. आणि आता थांबा, होल्ड करा. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. आपण आता ओढणीचा आधार घेतला म्हणून आपला उजवा पाय अगदी छानपैकी गुडघ्यातनं सरळ राहतो आणि खूप बरं वाटतं आपल्याला. आणि आता फक्त बोटांमध्ये हालचाल करा. उजव्या पायाची बोटं जी आहेत ती फक्त एकदा दुमडायची सरळ, दुमडायची सरळ करायची, फक्त बोटांमध्ये म्हणजे चवड्याच्या भागामध्ये हालचाल करा. हा बरोबर. आता हे केल्यामुळे आपलं काय होतं, आपल्या ज्या व्हेरिकोज वेन्सच्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होतात, रक्तप्रवाह थोडासा चांगला ब्लड सर्क्युलेशन होणार, त्यामुळे व्हेरिकोज वेनचा त्रास तर कमी होतो, पण सायटिका, गुडघेदुखी ह्यासारखे आजार सुद्धा या कृतीने आपले थोडेसे कमी होतात, बरोबर. आणि आता उजवा पाय तिथल्या तिथे फोल्ड करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा, वरच ठेवायचा 90 डिग्री. हा, आणि मग पाय फोल्ड करायचा, सरळ करा, तिथल्या तिथे खाली नका घेऊ, वरतीच ठेवा आणि वरच्यावर फोल्ड करा आणि सरळ फोल्ड करा, बरोबर, सरळ करा, बरोबर करा, फोल्ड करा, सरळ करा, छान, फोल्ड करा, सरळ करा, हा बरोबर. आणि आता तसाच उजवा जो पाय आहे 90 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून आपल्याला वर्तुळ करायचंय म्हणजे रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. जेव्हा पाय खाली लागेल तेव्हा जमिनीला टाच चिटकवा. एक, उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा अगदी सावकाश. 2, बरोबर. 3, छान करताय. 4 आणि 5, पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1, 2, बरोबर. 3, 4 आणि 5. हा छान, 5 वेळा झालं की मग थांबायचं आणि मग सावकाश उजवा पाय नियंत्रित जमिनीमध्ये, अगदी सावकाश. आणि मग उजवा पाय ओढणीमधून काढून घ्या आणि तिथल्या तिथेच खाली डाव्या पायाचा तळवा ओढणीमध्ये अडकवा. उजवा पाय काढून घ्या आणि तिथल्या तिथेच डावा पाय ओढणीमध्ये अडकवा. हा, तिथल्या तिथे थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग आता हळूहळू डावा पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर घ्यायचा. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80
आणि मग 90 90 डिग्रीवर. बरोबर, छान. इथे थांबायचं आहे थोडा वेळ. आणि आता फक्त पायाची बोट, डाव्या पायाची बोट आपल्याला दुमडायची आहे आणि सरळ करायची. दुमडायची आहे, सरळ करायची, फक्त बोटांमध्ये हालचाल असेल. बरोबर, छान. फोल्ड करायची, उघडायची. बरोबर, 4 ते 5 वेळा ही कृती करा. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा तिथल्या तिथेच आणि सरळ करायचं. फोल्ड, छान, सरळ, फोल्ड. हे करताना गुडघ्याला सुद्धा आपल्या एक व्यायाम मिळतो. सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर, छान. आणि आता असाच डावा पाय आपल्याला रोटेशन करायचंय क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 पाऊल जमिनीला चिपकू दे, टाच. 2, बरोबर. डोकं मात्र आपल्याला उचलायचं नाहीये, फक्त हालचाल आपल्या पायामध्ये असते. 3, छान करता. 4 आणि 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे. 1, अगदी सावकाश करा. 2, आपण जी कृती करतोय त्याचा अनुभव आपल्याला मिळतोय. घाई घाईत केलं तर आपल्याला काहीच अनुभव मिळणार नाही. 3, 4, बरं. 10 मिनिटांनी आपली मीटिंग एंड होईल, तर पुन्हा एकदा त्याच लिंकवर जॉईन व्हायचं. 5, सावकाश, डावा पाय जमिनीवर येते, सावकाश. तुम्हाला पण मेसेज आला असेल बोलते मीटिंग 10 मिनिटांनी आपली मीटिंग एंड होईल, पुन्हा एकदा त्याच मीटिंगवर जॉईन. आणि आता दोन्ही पाय एकत्रित, दोन्ही पायांचे तळवे एकत्रित आपल्या ओढणीमध्ये अडकवून घ्या. तिथल्या तिथेच खाली दोन्ही पायांचे तळवे एकत्रित ओढणीमध्ये अडकवा. बरोबर, हा. आणि पाय पूर्णपणे जमिनीवर असू दे, दोन्ही पाय. आणि आता दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचला. 90 डिग्रीवर दोन्ही पाय. हा, बरोबर, छान. आणि आता हे पाय एकदा उजवीकडे घ्या आणि डावीकडे. घड्याळाचा लंबक कसा एकदा उजवीकडे आणि डावीकडे फिरतो, कशी कृती करायची. हा, एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या कमरेला मसाज मिळतो, तिथले स्नायू मोकळे होतात, कंबरदुखी कमी होते. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, छान करतात. उजवीकडे, डावीकडे, छान. मध्यभागी येऊन थांबा. आणि आता एकत्र अँकल पासून दोन्ही पावलं स्वतःकडे घेतात आणि मग खाली जमीन. स्वतःकडे अँकल मधूनच फक्त पावलं थोडीशी, अँकल मधून पावलं फक्त वर खाली करायची. पावलं वर खाली करा. मगाशी आपण फक्त चवड्याचा भाग केला, आता पावलं करतोय. पावलं ताणायची आणि स्ट्रेच आणि प्रेशर. हा, बरोबर, ठीक आहे, ठीक आहे, बरोबर. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन दोन्ही पायांचं एकत्रित उजवीकडून डावीकडे. 1, 2, पाय जमिनीला लागू दे, टाचा जमिनीकडे जाऊ दे. बरोबर, 3, छान. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 3 वेळा करूया. 1, 2, बरोबर, आणि 3, छान. 3 वेळा झालं की पुन्हा पाय 90 डिग्रीवर येतील आणि सावकाश हळूहळू जमिनीवर. ओढणी बाजूला ठेवून द्या आणि विश्रांती, विश्रांती. दोन्ही पाय नंतर घेऊन विश्रांती. आपले पाय जास्त स्ट्रेच झाल्यासारखे वाटत असतील तर आपले दोन्ही पाय पुन्हा एकदा जोडून घ्या आणि जसं आपण बटरफ्लाय केलं तसं शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय पोझिशन. दोन्ही पावलं जोडून घ्या, शयन स्थितीमध्ये बटरफ्लाय पोझिशन. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि जशी खुशी आपण डोक्यामागे घेतो तशीच डोक्याच्या खाली आपल्या हाताची पकड द्या आणि एकदम रिलॅक्स. बरोबर. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आपण आता केलंय
उत्तान भद्रासन म्हणजे झोपून केलेलं भद्रासन. एकदम रिलॅक्स नकळत बघा कमरेचा भाग तुम्ही वर उचलला असेल तर तो पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स ठेवा. एकदम शिथिल, डोळे बंद, नाकाने एक श्वास धरून घ्या, तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्या. संपूर्ण हवा तोंडावाटे बाहेर सोडून द्या. खूप छान वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला. सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आता फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. आज आपण सेतू बंधासन हे नवीन आसन शिकतोय, तर बघून घ्या फक्त एका कुशीला वळून. सोप्पा आसन आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन याचे असे आहेत की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे आणि पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप आहे त्यांनी हे आसन करणं टाळा. तर आता बघून घ्या सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे. दोन्ही पायांची पावलं जी आहेत ती पूर्णपणे जमिनीवर टेकवायची आहेत. दोन्हीही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, दोन्ही पावलांमध्ये अंतर आणि टांगा सुद्धा सीट पासून लांब आहे. त्याचे फायदे काय आहेत सेतू बंधासनचे, तर हे इथे आपल्या मानेच्या म्हणजे कंठस्थ ग्रंथींवरती आपल्याला पूर्णपणे दाब येतो. थायरॉइड प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर आपल्या पाठीचा मणका जो आहे तो सुद्धा त्याचं कार्यक्षम सुधारतं आणि हात आपण डोक्याच्या दिशेने बघा अशी वर नेतो. त्यामुळे आपले जे साईडचे वायुकोश आहे, आपला श्वसन मार्ग आहे तो अधिक कार्यक्षम होतो, सुधारतो. बघा आता पुढची कृती बघा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेतो. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झाला. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा भाग आणि त्याच्यानंतर संपूर्ण पाठीचा मणका जमिनीपासून वर उचलायचा. आपली चिन लॉक पोझिशन होते, हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते आणि थोडेसे हात आपले आपण ऍडजस्ट करायचे. बघा पूर्णपणे मांडी जी आहे ही जमिनीला समांतर येते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सेतू म्हणजे ब्रिज. आपल्या शरीराचा आकृतीबंध जो आहे हा ब्रिज प्रमाणे दिसतो आणि बंद म्हणजे इथे हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, म्हणून हा बंद. सेतू बंधासन. इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि उलट चाल करताना पाठीचा एक एक मणका पूर्णपणे सावकाश जमिनीवर टेकवायचा, मग कमरेचा भाग आणि सीटचा भाग सावकाश जमिनीवर. नंतर आपण हीच कृती अशी डायनामिक पण करणार आहोत. बघा या प्रकारे श्वास घेत आपल्याला वर यायचंय आणि श्वास सोडत खाली, श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे, लक्षात आली कृती. सोपी आहे, यथाशक्ती प्रयत्न करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, पूर्वस्थिती, हात शरीराच्या जवळ आणि मग दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सीट पासून थोड्याशा लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर. आता आपली मान जी आहे ही एका सरळ रेषेमध्ये आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. ही स्थिती पक्की झाली प्रत्येकाची. एकदम रिलॅक्स. आणि आता हळूहळू कमरे सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग आणि मग आपल्या पाठीचा मणका सावकाश जमिनीपासून वर उचलायचंय. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढी आपल्याला आपली अपर बॉडी वर उचलायची आणि हात एकदम सरळ असू दे, डोक्याच्या दिशेने वरती सरळ असू दे. छान प्रज्ञाताई, छान झालं. आधी तर तुमचं पण छान आहे. अच्छा, जर आता इकडे जागेचा थोडासा अभाव असेल ना, तर हात जे आपले वर समजा पूर्ण सरळ जात नसतील तर डोक्याच्या दिशेने हात असे फोल्ड करा आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. ज्यांचे हात सरळ वरती जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सूचना. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पाठीच्या मणक्याला आलेला अंतर्वक्र आकार, गळ्याला आपली हनुवटी लॉक झालेली आहे. छान. आणि उलट चाल करताना सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर टिकवा. सीट कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर सावकाश. छान. हात तसेच ठेवायचे डोक्याच्या दिशेने वर, किंवा हाताची जर घडी केली असेल तर तसंच ठेवायचं आहे.
आता ज्यांना प्रॉब्लेम आहे जागेचा इश्यू असेल त्यांनी फक्त हाताची घडी करायची आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं डोक्याच्या मागे. आता ही स्मृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक क्लास करून करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. छान. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आपली मीटिंग एंड झाली तर पुन्हा एकदा त्याच लिंकवर करूया. दोन्ही पायांमध्ये नंतर घेऊन विश्रांती. आणि एका कुशीला वळून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती.